नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं माझ्या विधिनिदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. एक छोटासा अनुभव आला आणि त्या अनुभवावरून मला आता हा व्हिडिओ बनवावा लागला. एक पक्षकार माझ्याकडे आलेली आहे आणि तिचं नाव 7/12च्या उतार्यावर वारस नोंदीमध्ये टाकलेलं नाही. 5 बहिणी आहेत, त्यापैकी ती एक बहीण आहे आणि तिचं नाव वारस नोंदीमध्ये न टाकल्यानं हा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण झालं, एखादी हिंदू व्यक्ती कुटुंब प्रमुख मयत होते त्यावेळेस त्याची वारस नोंद केली जाते. वारस नोंद या शब्दामध्येच तो कायदा आहे. जर आपल्याला वारस नोंद करावायची असेल तर हिंदू वारसा हक्क कायदा या कायद्याच्या अंतर्गतच ती नोंद होणार. त्या कायद्याची माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे. परंतु वारस नोंद करत असताना बघितलं आपण व्यवहारामध्ये अनेक गैरसमज आहेत. त्याच्यामुळे वारस नोंदीमध्ये अडचणी येतात आणि बहीण भावाच्या नात्यामध्ये एक वितुष्ट येत असतं. खरं तर बहिणींना समान हक्क देण्यात आले. पूर्वी बहिणींना कुटुंबाचे सदस्य मानत होते. कुटुंबांचे सदस्य मानल्यामुळे इतर अधिकारामध्ये त्यांचं नाव असायचं. भोगवटादार सदरी फक्त भावांचंच नाव असायचं. भाऊ हे सहहिस्सेदार मानले होते म्हणून भोगवटदार सदरी भावांची नोंद व्हायची आणि बहिणी ह्या त्या कुटुंबाच्या सदस्य म्हणून त्यांचं नाव इतर अधिकारामध्ये जात होतं. परंतु 1993 साली महाराष्ट्रामध्ये आणि 2005 नंतर देशामध्ये कायद्यामध्ये बदल झाला आणि बहिणींना सहहिस्सेदार धरण्यात आलं. त्यामुळे बहिणींचं नाव आज वारस नोंदीमध्ये भावांबरोबर भोगवटदार सदरी येतं आणि इथंच या वारस नोंदीविषयी थोडेसे गैरसमज व्हायला सुरुवात झाली. आता बऱ्याचदा जेव्हा कुटुंब प्रमुख वारतो तेव्हा तो कुटुंब प्रमुख वारल्यानंतर त्याची विधवा पत्नी, त्याची मुलं आणि मुली अशी वारसाची नोंद असते. तुम्ही कोणतीही वारसाची नोंद बघा, एक व्यक्ती गावी मयत झाली, दिनांक या दिवशी मयत झाली, त्यांना वारस खालील प्रमाणे विधवा पत्नी, मुले, मुली. आज प्रतिज्ञापत्र आणि मृत्यूचा दाखला दाखल केलेवरून नोंद करण्यात आली. म्हणजे आवश्यक दस्त कोणते? आवश्यक दस्त आहे फक्त मृत्यूचा दाखला वारस नोंद होण्यासाठी. इतरही दस्त आता आवश्यकता आहे. सरकारनं पोलीस पाटलाचा दाखला आता आवश्यक ठरलेला आहे. 2 साक्षीदार आवश्यक ठरलेले. आता त्या कागदांमध्ये वाढ होईल, पण मुख्य कागद मृत्यूचा दाखला. मृत्यूचा दाखला, एक अर्ज आणि एक प्रतिज्ञापत्र. आता प्रतिज्ञापत्र कशासाठी, त्याचा मुख्य हेतू सांगतो. जे वडील मयत झाले, एक तर ते तुमचे वडील असतात किंवा पती असतात. आता मुलगा आणि मुलगी यांचे ते वडील आहे आणि विधवा पत्नीचे ते पती आहे. तुम्ही त्या मृत व्यक्तीचे वारस आहात, त्याच्यामुळे त्या वारसांची संपूर्ण माहिती तुम्हाला आहे असं कायद्यानं गृहीत धरलेलं आहे. मग तुम्ही त्यासाठी एक प्रतिज्ञापत्र करायचं, त्या अर्जासोबत एक प्रतिज्ञापत्र करायचं आणि संपूर्ण वारसांची माहिती द्यायची. आणि माहिती दिल्यानंतर शेवटचं एक पॅरेग्राफ असतो की वरील संपूर्ण माझी माहिती माझ्या माहितीप्रमाणे खरी व बरोबर असे आहे. त्यात जर कोणतीही चूक आढळून आल्यास किंवा अपूर्णताला आढळून आल्यास मी फौजदारी कारवाईस पात्र राहील असं तू प्रतिज्ञापत्र घेतलं जातं. कोणाचं? ज्यानं वारस नोंदीसाठी अर्ज दिला त्याचा, अर्जदाराचं. म्हणजे काय? मृत्यूचा दाखला, अर्ज आणि प्रतिज्ञापत्र याच्यावरती नोंद होते. आणि एक लक्षात ठेवा, आता तुम्ही वारस नोंदीसाठी अर्ज दिला आणि सर्व वारसांची माहिती देणं तुमच्यावर बंधनकारक होतं. आजही 1 भाऊ आणि 9 बहिणी अशा नोंदी आहेत. अजूनही 1 भाऊ 3 बहिणी, 1 भाऊ 4 बहिणी अशा नोंदी आहेत. आता काय होतं याच्यामध्ये, एखाद्या बहिणीचं नाव टाळलं जातं. आता बहिणीचं नाव टाळलं तर काय होईल? एक तर तुम्ही प्रतिज्ञापत्र करून देता की दिलेली वारसांची संपूर्ण माहिती माझ्या माहितीप्रमाणे खरी व बरोबर असून जर यामध्ये अपूर्णता किंवा चुकीची आढळली तर मी फौजदारी कारवाईस पात्र राहील. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःहून लिहून दिलं की नाही, भविष्यात तुमच्यावर फौजदारी कारवाई होणारच. इतकंही करून तुम्ही ती नोंद टाकली, एखाद्या बहिणीला टाळलं तर काय होईल?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 247 प्रमाणे त्या नोंदीवर मेहरबान उपविभागीय अधिकारी यांच्याकडे RTS अपील होईल आणि अपील झाल्यानंतर पुन्हा ती नोंद जर खाली चौकशीला आली तर त्याची पुन्हा स्थानिक चौकशी होईल आणि ती नोंद रद्द करण्यात येईल. आता इथे पुन्हा कायदा सांगतो, तुम्ही प्रतिज्ञापत्र कोणाकडे दिले होतं? प्रतिज्ञापत्र दिलं होतं मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्या समोर. तुमच्या बहिणीची इच्छा नसेल तरीही मंडल अधिकारी यांच्या पुढे तुम्ही खोटं प्रतिज्ञापत्र दिलं, त्यांना तुम्ही फसवलं म्हणून त्यांच्या तर ते फिर्यादी होऊन तुमच्यावर गुन्हा दाखल होणारच. म्हणजे काय झालं? तुम्ही चुकीची माहिती दिली किंवा ती नोंद रद्द होणारच. तुम्ही चुकीची माहिती दिल्यामुळे तुमच्यावर फौजदारी कारवाई होणारच. त्यामुळे याच्यात पर्याय काय आहे? तर याच्यात पर्याय आहे एकच, की वारस नोंद करणं. वारस नोंदीमध्ये संपूर्ण माहिती देणं, संपूर्ण वारसांची माहिती देणं. आता आणखी एक गैरसमज सांगतो तुम्हाला. असेही काही भाऊ आहे का वारस नोंदच करत नाही. का? तर बहिणीचं नाव रेकॉर्डला येईल म्हणून. खरंच सांगा, हा एक अज्ञानाचाच भाग आहे. 10 तारखेला 12 वाजता तुमचे वडील वारले, उदाहरणासाठी घेऊ आपण. 10 तारखेला 12 वाजता तुमचे वडील वारले. खरंच सांगा, 12 वाजून 5 मिनिटांनी त्या मिळकतीचं काय स्टेटस आहे? ज्याच्या नावावर आहे तो मयत झालेला आहे. आता कायद्यानं मैताविरुद्धही दावा करता येत नाही, मैताला तर दावा करताच येणार नाही. 12 वाजता तुमचे जर वडील वारलेले तर 12 वाजून 5 मिनिटांना नेक्स्ट मोमेंट म्हटलेले आहे कायद्यामध्ये, पुढच्या क्षणाला सगळं वारस मालक झालेले आहे. 7/12च्या उतार्यावर किंवा रेव्हेन्यू रेकॉर्डला उतार्यावर नावं घेणं ही फक्त प्रोसिजर आहे. अधिकार तर त्यांना त्याच दिवशी प्राप्त झालेला आहे आणि अधिकार प्राप्त झाल्यानंतर अभिलेखामध्ये त्याची फक्त नोंद घेण्याची बाकी राहिलेली. अधिकार प्राप्त असताना सुद्धा तुम्ही बहिणीचं नाव टाकत नाही किंवा एखाद्या बहिणीचं नाव टाकत नाही, तर लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःहून तुरुंगाकडे तुमचा प्रवास चाललेला आहे. समजा तुम्ही चुकीची नोंद केली तरी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या कलम 247 प्रमाणे अपील होऊन ती नोंद रद्द होणारच आहे ना. आणि जर तुम्हाला बहीण रेकॉर्डवर न येण्यासाठी तुम्ही जर वडिलांच्या वारसाची नोंदच करत नसाल तर लक्षात ठेवा, नंतर पीक पाहणीला तुम्हाला अडचण येणारच आहे. पुढे अनेक ठिकाणी तुम्हाला अडचणी येणारच आहे ना. त्यामुळे एक लक्षात ठेवा, बहीण ही आपली शत्रू आहे किंवा बहीण आपल्या मिळकतीवर आल्यानंतर काहीतरी आपल्या मिळकतीमध्ये फेरफार करील हा मनातून संशय पहिल्यांदा काढून टाका. मी बहिणीची हक्कसोड पत्राने मिळालेली बहिणीची मिळकत परत करावी लागेल या व्हिडिओ खाली जे कमेंट आलेले आहे त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट कमेंट काही लोकांनी केलेली आहे की असं नातं तयार करा की बहीण स्वतःहून हक्कसोड पत्र करेल. असा एक कमेंट आलेला आहे. मी त्यांच्या मताशी अगदी सहमत आहे. बरोबर आहे. बहीण आणि भावाचं नातं जर विश्वासाचं, प्रेमाचं, आपुलकीचं जर ठेवलं ना तर या अडचणी येणारच नाही. आजपासून या माझ्या व्हिडिओचा इतकाच उपयोग आहे की वारस नोंद वडील झाले ना की 21 दिवसाच्या आत तुम्ही वारस नोंदीसाठी अर्ज द्या. संपूर्ण वारसांची माहिती द्या. माहिती बहिणीचं नाव आलं तर बहीण भावांचे अतिशय प्रेमाचे संबंध ठेवा. तुम्हाला ती हक्क सोडपत्र करू दिल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही उद्या बहिणीचं नाव लागू नये म्हणून नोंदच केली नाही तर लक्षात ठेवा, काळाच्या ओघामध्ये बहीण मयत झाली. जी बहीण तुमचं ऐकत नव्हती, तुमची बहिणीची मुलं आणि मुली तुमचं ऐकणार आहे का? नाही. म्हणजे आणखी तुम्ही गुंतागुंत वाढून ठेवणार आहात. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की बहिणीचं नाव उतार्यावर किंवा 7/12च्या नोंदीमध्ये टाळणं म्हणजे स्वतःच तुरुंगाची वाट मोकळी करणं. नोंद करण्यास उशीर करणं म्हणजे स्वतःची गुंतागुंत करून घेणं आणि बहिणीला गैरविश्वास ठेवणं म्हणजे लक्षात ठेवा आपलं जीवन आपणच अडचणीत आणणं. मला आशा आहे की हे सर्व गैरसमज तुमच्या मनातून दूर होतील. वारस नोंद करताना बहिणीचं नाव जर तुम्ही टाळलं किंवा बहिणीचं नाव देताना चूक केली तर लक्षात ठेवा तुरुंगवाट आहेच. पुन्हा ती नोंद झाल्यानंतर
तिच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम प्रमाणे अपील करून ती नोंद रद्द होणारच आहे. आणि जर उशीर केला वारस नोंद करण्यासाठी तर त्यात गुंतागुंत वाढणारच आहे. लक्षात ठेवा, तुम्ही नोंद रद्द करण्याची वेळ येऊ देणार नाही, तुरुंगात जाण्याची वेळ येऊ देणार नाही आणि वारस नोंद उशिरा करून गुंतागुंत वाढवणार नाही, हीच एक अपेक्षा ठेवून मी आजचा व्हिडिओ पूर्ण करतो. पुन्हा सर्व भावांना आणि बहिणींना उपदेश नाही, एक सूचना करतो, कारण उपदेश करण्या इतका मी मोठा नाही. प्रेमानं राहा, आनंदानं राहा. शेवटी लक्षात ठेवा, एक तर पोटचं आणि तर पाठचं आपल्या कामी येतं, असे आपले पूर्वज म्हणत होते. आपल्या पोटी जन्माला आलेला मुलगा आणि आमच्या पाठीवर जन्माला आलेली बहीण शेवटपर्यंत तुम्हाला साथ दे. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. प्रेरणा वाढवण्याचं आणि सबस्क्राईब करण्याचं तुमच्या हातात आहे. विनंती आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.